मी सुधारली तर माझ्या घरात माझ्या भलताच फायदा घेऊन राहिले. मी काय कामवाली होई एवढं मोठं भांडे लावून ठेवून दिले बापा बापा. मी एवढे भांडे कशीच घासू काय मी ही एवढ्या गरमीत मी किचन मध्ये सोडू. आणि ते वैशाली ताई मस्त चालली तिच्या मायच्या घरी आणि मी राहिली. हा मी माहिती काही कामाचीच नाही. माझ्या मायच्या इथे जायचे कामाचं नाही मला. आता करा तर लागन मला इथंच. आता मला दुसरी जागाच नाही झाली. नाही पण आता करा तर लागनच. केल्याशिवाय मला पर्यायच नाहीये. नाही तर माझी सासू तर मला टचटच बोलते. हा बोलायला तर मागं पुढे पाहतच नाही. माझा विचारच नाही करत. तिला तरी वैशालीला बोलत नाही पण मला बोलल्याशिवाय राहतच नाही म्हटलं. देवा माझ्या वेळेस कुठं गेला रे बापा. माझ्यावरच एवढा मोठा स्वयंपाक टाकून दिला. आता मस्त चालली ते माहिरी आणि भांडे टाकून दिले एवढे मोठे. सगळं माझ्या भरोशावर टाकून दिलं आणि मला पाहिलं तर मदत करायला कोणीच नाहीये. मी सगळे लागून तर करू लागतो. आता आतापर्यंत वैशाली एकटी करे. कशी करते काय माहिती बापा. कोणत्या जादूचा पावर आहे तिच्या अंगात. तर माझ्याकडून नाही होत एवढे कामं करणं. चल जातो म्हटलं मी. आता झाली माहिती तयारी. वैशाली ताई चाललंय का आज तर नाही का माय माग तुम्ही चाललंय म्हणता गावाले. आणि लवकर ये जा बा. माझ्या थोडासा विचार करता. मला कधी एकटीला एवढं कामं पहिले सुचत नाही. तुम्ही सोय तर करता एवढे मोठे कामं. मी कशी करू बाबा एवढे मोठे कामं. माझ्याकडून होतच नाही एवढे कामं. त्याच्यात सगळे आयते खाणारे आपल्या घरात. कोणी तसं नाही आहे का थोडंसं काही करू लागेल म्हणून हातभार तर कोणाचा आहेच नसते. बहिणी आता कर ना 2-4 दिवस जाते तुम्ही जाऊन. जास्त दिवस राहत नाही काही. तशी मी राहतच नसतो माहेरी जास्त दिवस. आता किती दिवस झाले गेली तर नाही. तू तरी गेली ना जाऊन गेली. मी गेली काय बा सांग बरं तू. मग आता भाऊ येऊन राहिला नाही आले तर जात लागेल ना मला. आणि तुला भाऊ येऊन राहिला काय नाही आले. भाऊ भिजले तुला भाऊ येत नाही म्हणते काय मी बापा. आता माझ्या आईचा काही फोन नाही आला मला. का त्याला पाठवतो का काही काहीच नाही आला. मग आता काय करू. जेव्हा येईल तेव्हा पाहिजे मग मी. बरं ठीक आहे चल मग मी जातो काय. मला आता अजून थोडंसं भरभार करणं आहे सामान. भरतो ना जातो मग. हो जा बाबा. यायचं तर मस्त आहे. नवराही हातचा आहे. सासू हातची करून घेतली. जेव्हा म्हटलं कुठं जातो तर जाय म्हणते. मला तर बस कुठं जातो म्हटलं तर काय गरज आहे. कायले चालली आणि काहून कोणतं काम आहे. आणि घरातच राह हेच काम कर तेच काम कर एवढं बोलते. ठेवते पडलं. मी नाही करत भांडे घासघूस. जाऊन झोपतो थोडा वेळ. मला आराम पाहिजे बाबा. माझ्याकडून नाही तेवढं काम. मस्त इथं काय तेवढं गरमी होऊन राहिली. मस्त एसीची हवा खातो आता जाऊन खोलीत. येईल काय मी कामच पाहिजे लोकांना. बहिणी काय बहिणी नाही कुठं गेली बापा. ही स्वयंपाक घरात दिसूनच नाही राहिली. कुठं गेली बहिणी. कुठं जाऊन बसली व. करण हे भांडे पडले बापा इथं. भन सारे कपडे पडले आहे. कधी करशील बापा हे काम. काय मी कुठं गेली ना काय गेली. झोपली तर नसन जाऊन खोलीत. काही गॅरंटीच नाही यायची. बातच जाते बातच झोप घेऊन येते ते. तिला काही तसे कामाची हे नाही आहे. का कामं केलेच पाहिजे. कामं झालेच पाहिजे घरातले. कोणी उपाशी राहो तिकडे का काही करो. काय करायला लागते तिले. म्हणी काहीच नाही बापा. हे कुठं गेली ना काय गेली. कुठं गेली काय नाही बाबा. कुठं गेली खोलीत गेली का कुठं गेली काही दिसून नाही राहिली. जाऊ दे बाबा बसतो जराशी. मला पाहायला दुखून राहिले हिच्या मागं फिरू. आता बाई मला आवाज देऊन राहिला होता का तुम्ही. मला लय आवाज देऊन राहिला मोहिनी असं. आता आवाज आला वाटते तुले. कैची आवाज देऊन राहिली मी. सारा स्वयंपाक घर हिंडून येऊन गेली तिकून. अंगणातून येऊन गेली. कोणातून येऊन गेली. कुठं होती तू. कुठं बसली होती जाऊन. दिसूनच नाही राहिली कुठं. शेवटी आली बाबा इथं. पाय दुखून आले तर बसली जराशी. आता काय सांगून येईल का मी झोपली होती ननदबाईच्या खोलीत जाऊन म्हणून. ते खोली होती बंद. तिथं आता बाई आल्याच नाही आता येईल असं सांगून कोणी अजून चिडा नाही मायावर. अगं माझ्यासोबत बोलणं बिमारी आहे का तुला. तिकडे पाहून बोलायची. माझ्यासोबत बोलणं प्रश्न मी विचारून राहिली ना उत्तर तिकडे देऊन राहिली. कुठे गेली म्हटलं. आता बाई मी मागच तर होती. मागं काय म्हणते ते झाडं नाही की तिचे फुलं गिलं पाहून राहिली होती आहे काय तर म्हणून. गेली होती जराशी तिकडे लक्ष टाकाले. आणि कपडे धुतो म्हटलं म्हणून मी तिकडे मागच होती. असं मलाच बनवतं काय. आलती ना मी तिकडे होतीच तर नाही. कोणा काय एखाद्या शिद्रात घुसली होती का जाऊन. आता बाई वैशाली काही गेला गावाले. गेली मग. आता जाऊ दे ना तिला जाऊ देत नाही काय. आता भाऊ बीज आहे तर जाणार नाही का तिच्या भावाला अक्षत गिक्षित लावायला ओवाळायला जाईल नाही का भावाले. आता तू तर चालली नाही वाटते. तुला तर काही त्या भावालाच नाही मिळाले. नाही आता बाई असं कसं कशी जाईल नाही मी. जाईल ना माझ्या भावाला ओवाळायला. आता कार्तिक पर्यंत राहते का मी भावाला ओवाळलं तर मग आता वैशाली काही गेला ना मी गेली. दोघी गेला तर मग घरातलं कोण करण. तुम्ही म्हणाल तर जातो बापा. नाही राहू दे दोघी काय नका जाऊ बापा. तू गेली ना तू जाशील तर घरातलं कोण करणार आहे. माझ्याकडून नाही होत आता. सारे जण इथं बसून खाणार आहे. इथे आली एक लहान सून तर ते तर काही कामाचीच नाहीये. आता बाई तुम्ही फक्त आम्हालाच म्हणता ना. तिला म्हणतच नाही. तिला तर भेटाच तुम्ही. मोठ्या घरची पोरगी आहे का मी ते. तिला भेटा तुम्ही. आम्हाला तरी बोलता म्हटलं चांगल्या. तिला कधी बोलल्या तुम्ही. म्हणता काय कधी का 2 कामं करत जाऊन इथे आली तर सासर होईल तिचं. जसं आमचं होत तसं तिथे सासरच आहे. अहो बिचारे ते राहतच नाही तर तिला काय बोलू मी. ते राहिली तर पाहिजे नाही तर. राहील तर बोलन. 2 दिवस येते चालली जाते. मग आता त्याच्यासाठी तिला काय बोलत बसू सांगा. आता काही भांडणं करू बापा घरात. बरं जाय ते सारे स्वयंपाक घरात म्हटलं बन भांडे पडले आहे सारे. माशा लागून राहिल्या खरा. माशा बसून राहिल्या त्याच्यावर. अन ते पुसाची आहे म्हटलं. स्वयंपाक घर पुसाचं आहे. कपडे पडले आहे किती मोठे. कधी करशील बापा काम. गोष्टीचाच बाजार आहे का तुला फक्त. काम करणं स्वयंपाक व्हायचा आहे. माणसं येतील खायला अजून तर मागून जेवायला. त्याला काय देशील मग जेवायला.
काय आता बाई एवढं टेन्शन घेता तुम्ही? बात करतो मी स्वयंपाक. मला वेळ नाही लागत म्हटलं स्वयंपाक करायला. बातच करतो. काय काय बनवू सांगून दे मला फक्त. काय बनवतो? वरण बनव, भात बनव आणि पोळ्या कर आणि एखादी कायची भाजी कर. काय भाजीला काय होतं? बरं आता बाई करतो बाबा. हा जाय आता. करतो करतो नको करू इथं. इथंच उभी राहायची अजून घंटाभर आणि इथंच वेळ राहायची. तुला फक्त गोष्टी येते याच्या त्याच्या त्याच्या याच्या. पण असं नाही त्या 2 कामं करशील म्हणून. किती कामं केलं तरी मोहिनीचं नावच नाही तुम्हाला. त्याच्यापेक्षा तर पहिलीच मोहिनी बरी होती. नाही करे काम मस्त खिचडी टाकायला खाऊन घे. तशीच बरी होती. कायच बदलली काय नाही. काय काय बाबाई सरला ओ सरला हाय का वा घरी? कोण आहे बापा? माझ्या सासू सारखा आवाज येऊन राहिला. आली तरी बुडी गावातून आली काय बापा? डोकं दुखवाले. हे जर बुडी आली ना तर झालं बरं. मला काय म्हणते तर जगूच नाही ते सुखानं. सरला येतं वा बाहेर. काय करून राहिली तिकडे? हा घरात बसली राहायची काय? येशील जराशी इकडे बाहेर. आता बाई तुम्ही कशा काय एकटेच नाही? आता कायले पापा पापा करून राहिली? हा आवाज देऊन राहिली तिकडे कायची? येऊन नाही राहिली? हा असं वाटतं तुला का सासू तर आलीच नाही पाहिजे? हा सुनावर आज करून राहिली साजरी अन सासू नाही पाहिजे तुले? सासू कधी बोलावतो व सासूले? आली पाहिजे का काही? आता बाई तुम्ही सांगत नाही तुम्ही येतो म्हणून. सांगायला तर पाहिजे होतं. मला नाही तर तुमच्या पोराले सांगायला पाहिजे होतं का येतो बा मी. काऊन येऊ नाही शकत काय मी माझ्या पोराच्या घरी? हा याची उजा घरी नाही काय म्हटलं मला? नाही म्हणशील तर जातो वापस आताच. सांग. नाही नाही आता बाई असं कसं? या ना बसा ना. मी काय नाही म्हणून बापा वापस जा म्हणून. या या तुमच्याच पोराचं घर आहे. या बसा. होय अल्ला म्हणा तुम्ही राहून राहिली ना. या ना हाताच बहिणी आणा बसा ना. कुठं बसन त्या डोक्यावर? बापा बुडीचा हेकडपणात अजून गेलाच नाही. हा एवढी म्हातारी झाली तरी हिचं हे गेलं नाही म्हटलं अजून. आता तिकडे काय पाहून राहिली? बोलशील काही 2 शब्द? आणशील काही पाणी मानी प्यायला आणशील? हा पाणी गिनी आणशील काय प्यायले? का आता तसंच मरा लागन पाणी पाणी करत? आता मी आणतो ना. सुनी लावत देतो आणि पाणी आणायला लावतो तुमच्यासाठी. कोण? ते हात पाय तुटले काय? झिजले काय तुझे हात पाय? हा आणलं नाही होत काय तुझ्या कोण पाणी? तू आण पाणी. सुनाईला सांगतं काय? तू काय करता? बसलीच आहे तर वाटते नुसतं. हा जराशी कामं करतच नाही. तशीच आहे पहिली तशीच होती आणि आताही तशीच आहे. ओलालची ओलाल. हा शिकणं जराशी कामं गिमं करणं. का सुनाईला घोळतं नाही रे? आता बाई आता तिनं सुनीने आणलं काय ना मी आणलं काय सारखंच काय? आता सुना करते ना. आहे ना सुना. सुना असल्यावर मी काम करूच काय? मोहिनी हा मोहिनी एक गिलास पाणी आणजो. काय म्हणता आता बाई मग? कसं काय चालू आहे तुमचं गावात? व्यवस्थित आहे सगळं? हो माय व्यवस्थित आहे. तुझं कसं आहे सांग तू आता. हा आता तू तर येऊन गेली नेट लागेपणा करत इकडे आणि आता बसली सुनाईच्या भरोशावर आहे तर खात. नाही आता बाई आहे तर काय खातो मी? आतापर्यंत मॅच केलं ना सुनाई येईपर्यंत. मलाच करायला लागलं. 3 पोरं 1 पोरगी लेकराचं शिक्षण लग्न सारं मॅच केलं ना. का काय इकडे आल्याबरोबर मला सुना येऊन गेल्या होत्या काय? आणलं पाणी? बिना पाण्याची साली काय? तुला म्हटलं नाही 1 गिलास पाणी घेऊन ये म्हणून तिकून खाली हातच आली का इकडे? आता बाई म्या म्हटलं कोण आलं म्हटलं मला आवाज आला तर म्हणून मी पहिले पाहायला आली इकडे. तिले कायले दटावतं? त्या कुठे जाणं होत काय? पाय तुटले का तुझे? हट बापा मला जा लागन. ही बुड्डी काही माझ्या हातचं पाणी पिल्याशिवाय काही मरणार नाही. आजी कुठं राहता तुम्ही? कोणत्या गावच्या होय? आमच्या सासूबाईच्या कोण आहे तुम्ही? मी काय तुझ्या सासूला विचार ना कोण होय तर. तिनं कधी सांगितलं नाही काय? हा का तू आजी सासू आहे ना मी? त्या सासूची सासू आहे. त्या सासूनं सांगितलं नाही का कधी का तिला सासू आहे म्हणून? नाही ना आजी आम्हाला तर कधीच नाही सांगितलं का मला सासू आहे बा म्हणून. आणि आमच्यावरच सासूगिरी दाखवते. आणि आता तुम्ही कोणी आजी चांगली सासूगिरी दाखवा. तेही समजलं पाहिजे का कशी असते सासू म्हणून. आम्हाला भल्ल्या हे करते. हो दाखवतो सासूगिरी. कायची सासूगिरी बाबा? तिथून तर पयत आली होती नेट लागी पाया लावत. ते एक सून होय तर केलं तरी हे तर पयत आली होती तिथून. हिला तर नेट लागला होता कामं करायचा. पयत आली तिथून नवऱ्याला घेऊन. धोईन बैल आला हिच्या मागं आणि ही चालले 2 जण इथं. इकडेच केलं मग येईन डबल आलेच नाही वापस. आणि ना कधी मला बोलावलं. गेली का अटकली काय तिकडे? पक्कीच झाली काय तिकडे? गेली तर घरात बाबा पाणी आणाले घरातच गेली नाही. हिर खोदाली गेली. आजी तुम्ही आराम करा ना आता. जेवत असेल तर जेवून घ्या. भूक लागली असेल ना तुम्हाला आता एवढ्या दुरून आल्या थकून तर. आराम करायची सवय नाही आहे मला. मी आराम नसतो करत. अशी बसतो 4 गोष्टी करतो कोणासोबत. मला आराम करणं पटतच नाही. हे इले पाहिजे आराम. आराम देत जाय तिले. लय आरामाची गरज आहे तिले. जवानी ते आराम घेतला ना तर म्हातारपणा ते आराम घेते. झाली जशी 80 वर्षाची. काम करत नाही काही नाही बसली राहते मोमनाले काचा एका जागी. आजी आमची सासू तर कामच नाही करत. आता सुना आहे तर सुनाच करते. आमची आता बहिणी करत काम एकही काम नाही करत. गिलास उचलत नाही स्वतःचा ताटही उचलत नाही म्हटलं. आम्हालाच करायला लावते सगळं. आणि आता साली काय गिलासभर पाणी नाही आणणं आलं होतं कोण?
कायची कामं करतो व सांगतो मी, कामं करतो कायची कामं करतो बापा तू. कहून आता बाई गेल्या ना तशाच आल्या खाली, गिलासभर पाणी कोण घेऊन आल्या? हा, तुम्हाला काही बोलण्याच खा वाटते काय सासूचे? हा, तुम्ही तर बोलताच बोलता आम्हाला, आता तुमची सासू तुम्हाला बोलते. अहो काय करू मोहिनी, एक गिलास नाही आहे तिथं, सारे भांडे धुवायले, ते एक भांडं धुतलं नाही म्हटलं, कायचं ताणू पाणी. हा, ह्या बुडीले काय बोंबलाचंच काम आहे, सारी जिंदगी त्याची बोंबलण्यातच गेली. इकडे आलो म्हणून बरं तरी झालं, नाही तर हे सुखानं जगून देत होती म्हटलं. काय बाबा, कायचे सुनीचे कानं भरून राहिली काय तिकडे? इकडे बोल, माझ्यासमोर बोल म्हटलं. सुनीचे कानं नको भरू मागच्या मागं माया बाऱ्यात. नाही नाही आता बाई, मी कायले कानं भरू सुनीचे? कानं नाही भरून राहिली, तिने म्हणून राहिली का त्या भांड्याने धुतले बा, तर एक गिलास नाही म्हटलं, म्हणून असं म्हणून राहिली मी तिले. एक गिलास नाही म्हणतं? अरे काऊन तू याकून धुणं नाही झाला काय? बहिणी होय काय तू? बहिणी होय, माणूस होय काय तू? एक गिलास धुवून पाणी नाही आणणार तू याकून? वा वा वा, खरंच मेल्यावर तोंडात पाणी टाकशील हो बापा तू. चल चालली बापा मी माझ्या थासपोराजवळ, काही कामाची गोष्ट नाही इथं. हा बाजी, आमची सासूबाई कोणतंच काम नाही करत, एक गिलासही नाही धुवत म्हटलं. आम्हालाच करायला लावते, सगळे काम आमच्याकडून करून घेते. तुम्ही सांगा बरं, चांगल्या कडक व्हा बरं तुम्ही जराशा. हो मोहिनी, पाहतो तुला, थांब जाऊ दे त्या बुडीले, चांगले पाहतो तुझ्या इकडे कशी ती भांडणं लावून राहिली काय घरात तू. हा, सासा सुनीत पहिलेच ते बुडी हेड दिमागी आहे ना, आणि तिच्यात तू अजून सांगून राहिली तिला, उच्ची पट्टी पडून राहिली तिला. आता बाई थांबा ना तुम्ही, तुमच्या सासूले पळवायची प्लॅनिंग चालू आहे. मग काय करता इथं ठेवून? तुमच्या बरोबर माझं डोकं दुखवण ना. हा, एकाच्या बरोबर दुसऱ्याचं डोकं दुखवण, त्याच्यापेक्षा लवकर पाहिली पाहिजे बुडी, म्हणून करून राहिली मी अशी. आजी तुम्ही राहायचं, आता आमच्या घरी कोणी आहे नाही, मी चालली आता माझ्या माहेरी, एक गेली अन आता बाई आहे, तर आता बाईचे पाय दुखते, त्याच्याकडून होत नाही काम. मग आता तुमच्याकडून कोणी जेवढं झालं तेवढं करत जा तुम्ही, आणि थोडंसं करावंच लागते हातभार, तर करू लागत जा, काय होते. असं काय कामं करायला आली काय मी इथं? हा, पोराच्या घरी कामं करायला आली काय? आणि हे मैसून कायसाठी आहे? तू चालली तुझ्या मायच्या घरी, हे चालली काय? हे कोणाच्या घरी चालली आहे? हा, करशील तर कर, नाही तर जा तुम्ही वापस. आता बाई जाऊ नका तुम्ही, आल्या तर राहा आता काही दिवस, काही जाऊ नका सध्या. काय आता म्हणून तुमचं पोरगं काय म्हणून गेले, म्हणून चालले म्हणून वापस म्हणून. नाही आता जाऊ नाही देत मी तुम्हाला, आता थांबाच इथं काही दिवस. पहा मंडळी, कशी वाटली तुम्हाला आमची आजी सासू? बरी आहे ना? आता काढते आमच्या सासूची चांगली. आमची कशी काढते, आम्हाला कशी बोलते आमची सासू, आता जराशी सासूची निघू देतो ना. हे तर चालूच राहील आपलं घरातलं, पण मी तुम्हाला म्हटलं होतं ना की उद्या मी नाव घेईन म्हणून. आता आपण नाव घेऊ आपल्या लिस्टमधल्या लोकांचे, जे आपल्याला कमेंट करते त्याचे सगळ्याचे नाव घेऊ आता आपण. सविता गोटमारे ताई, खूप खूप धन्यवाद तुमचे, तुम्ही आम्हाला नेहमी कमेंट करता. रश्मी दडवे ताई, तुमचे पण खूप धन्यवाद. मंदा सातंगे ताई नागपूरवरून, तुमचे पण खूप धन्यवाद. सीमा बडे ताई, सलोनी पाटील ताई, अनिता तायडे ताई, पद्मजा पाठक ताई, तबस्सुम ताई, माधवी राऊत ताई, अर्चना पारवे ताई, सोनाली ठाकरे ताई, अश्विनी पारिसे ताई, प्रतिभा पिकले ताई, कुमुर उगडे ताई, शर्मास किचन ताई, खूप खूप धन्यवाद तुमचे, तुम्ही आम्हाला कमेंट करता. सोनाली बाहुल ताई, कविता चुनरकर ताई, साक्षी मालोकर ताई, सुजाता डेरे ताई, कल्पना मांडळे ताई अमरावती, कुंदा नीनावरे ताई, खुशाल कन्नके, खूप खूप धन्यवाद तुमचे. ललिता भरटे ताई, पूजा महाजन ताई, या सर्व ताईंचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला कमेंट करता आणि आमचे व्हिडिओ बघता. असेच व्हिडिओ बघत जा आणि आम्हाला आणखी कमेंट करा, आम्हाला खूप प्रोत्साहन मिळते याच्यातून. तुम्ही जसे आम्हाला कमेंट करता तसे आम्हाला खूप प्रेम मिळते मोहिनीला. असंच देत जा आणि आमचे व्हिडिओ रोज बघत जा आणि रोज कमेंट करत जा. जेवढ्या कमेंट वाढन तेवढं आपल्याला कळते आणि सर्वांचे आपण नाव घेतो व्हिडिओमध्ये. चला तर मग आपल्याला मोहिनी कशी वाटली ते पण सांगा आणि आमच्या हे आजीबाई कशा वाटल्या ते पण सांगा. चला मग भेटू आपण उद्याच्या भागात. तोपर्यंत आपला व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला बिलकुल विसरू नका. तुम्ही हाईप पण मला छान देत आहे. चला मग भेटू आपण उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.